सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी का स्वागत है। जलगांव जिले में आपातकालीन स्वास्थ्य सेवाएं प्रभावित हो सकती हैं क्योंकि जिले के सभी 108 एम्बुलेंस चालकों ने 1 जुलाई से अनिश्चितकालीन हड़ताल पर जाने की घोषणा की है। शनिवार को जिला शासकीय मेडिकल कॉलेज में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में चालकों ने यह निर्णय सार्वजनिक किया। चालकों का आरोप है कि राज्य सरकार और सेवा प्रदाता उनकी वर्षों पुरानी मांगों को नजरअंदाज कर रहे हैं। वेतन वृद्धि, नियमितीकरण, समय पर भुगतान और काम करने की स्थिति में सुधार जैसी मांगें लगातार लंबित हैं। इससे तंग आकर अब उन्होंने काम बंद करने की घोषणा की है। स्वास्थ्य सेवाएं प्रभावित होंगी। जिले में 108 एम्बुलेंस सेवा को खासकर ग्रामीण और दूरदराज के इलाकों में मरीजों के लिए जीवन रेखा माना जाता है। हड़ताल के कारण मरीजों को समय पर इलाज नहीं मिलने की आशंका है। फिलहाल प्रशासन के पास इस स्थिति से निपटने के लिए कोई वैकल्पिक योजना नहीं है। प्रशासन पर दबाव बनाए चालकों ने चेतावनी दी है कि यदि उनकी मांगों पर जल्द कार्रवाई नहीं की गई तो आंदोलन तेज किया जाएगा। उन्होंने कहा कि यह निर्णय मजबूरी में लिया गया है क्योंकि उनकी बातों को बार बार नजरअंदाज किया जाता रहा। जनता में बेचैनी। इस हड़ताल को लेकर जिले के नागरिक चिंतित हैं। कई सामाजिक संगठनों ने सरकार से बातचीत के जरिए जल्द समाधान निकालने की अपील की है ताकि आम लोगों को परेशानी का सामना न करना पड़े। सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 जलगांव। कामाचे तास 12 वरून 8 तास झालेच पाहिजे। कामाचे तास 8 तास हो आमच्या मागण्या आहेत। कामाचे जे तास आहेत आमचे ते 12 तास आहेत, त्याच्यात आम्हाला 8च तास हवेत। आमच्या पगारीमध्ये जे अपावत आहे ती तफावत सुधरून मिळावी व या ठिकाणी 2014 पासून आम्ही काम करत आहे सेवेमध्ये, तर ती आमची सेवेमध्ये 2014 ते 17 मध्ये PF मिळालेला नाही, तो PF मिळून भरून मिळावा व आमचे कामगार बांधवांची जी पगाराची मोठी तफावत केली आहे ती कंपनीने ते सुद्धा शासनाने भरून मिळावी। कंपनीकडून आम्ही दरवेळेस यांना हिवाळी अधिवेशन, उन्हाळी अधिवेशनात आम्ही दरवेळेस पाठपुरावे केले आहेत, तरी शासनाने व कंपनीने आतापर्यंत आम्हाला ते दिलेले नाहीत। या संदर्भात आम्ही काम बंद आंदोलन केलेले आहेत। 1 जूनपासून आम्ही काम बंदसाठी 1 जुलैपासून आम्ही संपावर जाणार आहेत। त्यासाठी आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातील सर्व संघटना व सेना यांचा पाठबळ व यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही पुढे जर सरकारने व कंपनीने आम्हाला ते आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही संपावर 1 जुलैपासून जाणार आहेत। किती चालक आहेत आपण जिल्ह्यामध्ये? जिल्ह्यामध्ये नाही, आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील 1986 पायलट आहेत, 1986 चालक आहेत महाराष्ट्रातील। तर आम्ही या ठिकाणी सर्व सहभागी आहेत व डॉक्टरसुद्धा या ठिकाणी सहभागी आहेत। 108चे जेवढे डॉक्टर आहेत ते आम्ही करोना काळामध्ये अतिशय आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही अतिशय पेशंटांची व रुग्णांची सेवा दिली। पण आज सरकार व कंपनी आम्हाला त्या एवढी सेवा देऊन सुद्धा आम्हाला काही आमचं ते कोविड भत्ता मिळालेला नाही व आम्ही जी सेवा दिली ती सुद्धा आम्हाला व्यवस्थित मिळत नाही। जे सरकारी कर्मचारी आहेत तो दर्जा आम्हाला मिळावा व सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगार मिळत आहे तो आम्हाला मिळण्यात यावा, अशी समान काम समान वेतन लावून आमचे ते मान्य करावं अशी आमची सर्व मागणी आहे। माझे नाव हिम्मत नवल धनगर, मी जळगाव जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी म्हणून काम करत आहे। आमचे 108 वाहन चालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन C2